माणसांनी कुठेही कधी निगेटिव्ह विचार करू नये ह्या मताचा मी माणूस आहे. मी नेहमी पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस असल्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा सगळ्याच गोष्टींचा पॉझिटिव्ह विचार करून द्यावं लागतं. त्याप्रमाणे आमच्या निवडणुकीने आम्हाला काय फायदा होईल आमच्या पक्षाला, आमच्या कार्यकर्त्यांना, त्या दृष्टिकोनातूनच विचार करावा लागतो. प्रत्येक पक्ष तसा विचार केला. मी काय अजून पाहिलेला नाही. उद्धव ठाकरे म्हणतात की जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच चांगलं, तेच होईल म्हणतात. मग ते आता मला माहिती नाही ना काय आहे. महाराष्ट्र बोलले ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही बोलत का? हो, ते सगळं जरी असलं तरी त्या विषयावरती कोणतंही भाष्य करणं आत्ता तरी मला योग्य वाटत नाही. 2 दशकानंतर खरं तर ठाकरे बंधू एकत्र येण्याची आता चिन्ह दिसत आहेत. मात्र 2 दशकांपूर्वीचं बघायचं गेलं काय कारणं होती नक्की मनसे स्थापन करण्याची? तसं तुम्ही किती खोलात गेलात तर त्या बाबतीमध्ये माझ्याकडून तुम्हाला उत्तर सापडणार नाही. त्याचं कारण एवढंच आहे तर तो विषय अद्याप माझ्या अखत्यारीत आलेला नाही. ज्या दिवशी माझ्या हातामध्ये तो विषय येईल व्यवस्थित त्यावेळेला मी समोरून तुम्हाला सांगेल किंवा साहेबच स्वतः सांगतील. वैभव खेडेकर ठाकरेंचा विश्वास असा उल्लेख स्वतःचा केला होता, कारण दोनही ठाकरेंना तुम्ही व्यवस्थित ओळखता, त्यामुळे हा ठाकरेंचा विश्वास आता पुन्हा एकदा युतीसाठी पुढे पाऊल टाकणार. मला असं वाटतं की तुम्ही वारंवार खोदून मला तेवढ्यासाठी तिथं बोलवलं त्याची मला कल्पना होती आणि म्हणून मी येत नव्हतो. पण ठीक आहे, तरी पण तुम्हाला पण काहीतरी आवश्यक असलं पाहिजेत म्हणूनच मी मुद्दाम या ठिकाणी आलो. कसं आहे की वरिष्ठ लोकांमध्ये काय चाललंय त्याची मला अजूनही कल्पना नाही आणि समजा असली तर मी तुम्हाला देणार पण नाही ना. हा पण त्याचा भाग महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी काही गोष्ट घडणार आहे किंवा नाही घडणार त्या विषयावरती जर तरच्या गोष्टीत बोलणं उचित आहे. ठीक आहे, मात्र तुम्ही आणि संजय राऊत दोघे बोलणार आहात का? हे मला वाटतं की मी मित्र म्हणून तर आम्ही कधी एकमेकांशी बोलू शकतो, पण पक्ष या विषयावरती माझं काही भाष्य आता होणार नाही. आज वैभव खेडेकर आणि राज ठाकरे यांची बैठक नियोजित आहे, नेमकं काय निघेल असं वाटतंय? मला कल्पना नाही असेल, कदाचित मला खरंच कल्पना नाही असेल मीटिंग, कारण तो भेटायला त्यांनी वेळ मागितली असेल. समाज माध्यमावरती जाहीर नाराजी प्रकट केली होती. हा पण ठीक आहे, कार्यकर्ता आहे, पण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं आपल्या कुटुंब प्रमुखाशी बोलावं म्हणून, त्याप्रमाणे ते कुटुंब प्रमुखाशी बोलायला येणार असतील.